अकोले आदिवासी शेतकऱ्यांची भात खरेदी समस्यांबाबत निवेदन। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक आदिवासी सहकारी महामंडळ नाशिक यांना भात खरेदी समस्या संदर्भात निवेदन सादर केले। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ राजूर यांच्या माध्यमातून भात खरेदी सुरू असली तरी यावर्षी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शेतकऱ्यांचे सरासरी 50 ते 55% उत्पन्न घटले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत। यामुळे समाजसेवक अनंत महादू घाणे, भरत घाणे, बाजीराव सकभोर, मारुती खाडे, देविदास भागडे, दीपक भागडे, अजित कटाळे, समीर मुठे, मधुकर खाडे, अंकुश भवारी, एकनाथ खाडे, काशीनाथ घाणे, गणपत खाडे, लक्ष्मण भागडेसह वारंगुशी बारी येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे प्रशासनाकडे निवेदन देत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत। भात खरेदीसाठी हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपये बोनस जाहीर करावा। बाळ हिरडा 300 ते 350 रुपये दराने खरेदी करावा। पुढील वर्षी 2025-2026 भाताला हमी भाव देत 4 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावी। डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचे भाताचे मुख्य पीक उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे मुलांचे शिक्षण, घर खर्च तसेच आरोग्याचा खर्च भागवणे कठीण झाले आहे। त्यामुळे शासनाने प्रशासनाने तातडीने आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी बावणे साहेब, सोनवणे, विस्पुते, घिगे साहेब उपस्थित होते। डांगी जनावरांच्या संवर्धनासाठी ही निवेदन याशिवाय माननीय आयुक्त व माननीय अप्पर आयुक्त पावरा साहेब यांना डांगी गायींच्या संवर्धनाबाबतही निवेदन देण्यात आले। आदिवासी भागात डांगी जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत असून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। यासाठी पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत। डांगी जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, चाऱ्याची उपलब्धता शासनाने करून द्यावी, पशुपालकांचे सर्वेक्षण करून दरमहा आर्थिक सहाय्य द्यावे। डांगी जनावरांमुळे शेतीची सुपीकता वाढते, जमिनीची धूप कमी होते आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते। त्यामुळे या स्थानिक जातीचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले। यावेळी मोठ्या प्रमाणात वाघ, आमची, भाडे 300, वारंगुशी, बारी, पेंडशेत शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज आम्ही दिनांक 18/3/26 आदिवासी विभाग नाशिक आदिवासी व्यवस्थापकीय संचालक आयुक्त नाशिक येथे आणि 26-27 मध्ये जे हमी भाव देऊन भात खरेदी करावा, कारण आत्तापर्यंत साधारण भाव देत शासनाने आम्हाला 2100 रुपये, 2300 रुपये आणि 23,000 रुपये असा भाव दिला। तर आज महागाई बघता आणि आदिवासी भागामध्ये होणारे अवकाळी पाऊस, नियमित होणारे अति पावसाळा आणि दुर्गम भागामध्ये पर्जन्यमान बिघडल्यानंतर होणारी भाताची नुकसान, यामध्ये आदिवासी शेतकरी सर्व मेटाकुटीस आला आहे आणि ह्या मेटाकुटीस आलेल्या सर्व शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून यावर्षी शासनाने 4,000 ते 4,500 रुपये प्रत्येक क्विंटल हमी भाव द्यावा आणि जो बोनस आहे तो बोनस हेक्टरी 30,000 ते 35,000 द्यावा अशी मागणी आम्ही अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी मागणी करतोय, थांबतोय। धन्यवाद। जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा। नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।